आगामी अकोला महानगरपालिका निवडणूक संदर्भाने महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या वतीने घेण्यात आलेली संयुक्त आढावा बैठक आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी महानगरपालिका प्रशासन अकोला तसेच अकोला जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने आगामी महानगरपालिका निवडणूक संदर्भाने पोलीस अधीक्षक अकोला व मनपा आयुक्त यांनी अकोला शहरातील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम केंद्र तसेच नियोजित मतमोजणी केंद्र यासाठी भेट देऊन संयुक्त पाहणी केली व तेथील नियोजन व सुरक्षा व्यवस्था यांचा आढावा घेतला। यामध्ये शासकीय गोडाऊन खदान, जिजाऊ हॉल, मराठा मंगल कार्यालय, पोलीस वसाहत हॉल, जिल्हा परिषद हॉल या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली। त्यानंतर विजय हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे दोन्ही विभागातर्फे सर्व संबंधित अधिकारी यांची संयुक्त सभा घेण्यात आली, ज्यामध्ये मनपा आयुक्त यांच्यासह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी त्याचबरोबर पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहर विभाग श्री सुदर्शन पाटील व अकोला उपविभागाचे सर्व पोलीस स्टेशनचे ठाणे प्रभारी अधिकारी हजर होते। सदर संयुक्त सभेमध्ये पोलीस अधीक्षक अकोला यांनी केलेल्या आवाहनानुसार आगामी महानगरपालिका निवडणूक संदर्भाने महानगर प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये योग्य प्रशासकीय समन्वय ठेवणे आवश्यक आहे, अशा सूचनानंतर दोन्ही विभागाचे अधिकारी यांच्याकडून त्यांना प्रत्यक्ष कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणी व सूचना याबाबत कळवण्यात आले असता दोन्ही विभागाचे उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांनी स्थानिक स्तरावरील त्यांच्या सूचना उपस्थित केल्या असता पोलीस अधीक्षक अकोला यांनी पोलीस विभागातर्फे मनपा प्रशासनास सर्व त्या स्तरावर आवश्यक सहकार्य तसेच पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येईल याबाबत कळवले। पोलीस प्रशासनातर्फे महानगरपालिका निवडणूक संदर्भाने पोलीस बंदोबस्ताचा आराखडा कसा राहील याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, ज्यामध्ये मागील महानगरपालिका निवडणुकीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करणे, आदर्श आचारसंहिता लागू असल्याने परवाना शास्त्र धारक यांच्याकडील शस्त्र जमा करून घेणे यासह नामनिर्देशन फॉर्म दाखल केंद्र यात एकूण 6 ठिकाणी चोख बंदोबस्त, त्याचप्रमाणे मतदान केंद्राबाहेरील बंदोबस्त तसेच पोलीस विभागातर्फे आढावा घेण्यात आलेल्या संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमणे, स्ट्रॉंग रूमचे ठिकाणी नियुक्त कारवाईचा बंदोबस्त तसेच संपूर्ण मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे एकंदरीत पोलीस बंदोबस्त तसेच बाहेरील होमगार्ड व SRPF बंदोबस्त याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।